माय माऊली नमस्कार. विविध महान संत महिमा ग्रंथ महिमा श्री संत ज्ञानेश्वर महाराज भाग तिसरा कथासार अभिवाचन करत आहे. आपण आज बघूया सैन्यास सोडला. रामानंद स्वामींच्या आज्ञेनुसार विठ्ठलपंतांनी शरीरावरची भगवी वस्त्र उतरवून ठेवली. सैन्यासमध्ये सोडला. घरी आले. पत्नीचा परत संसार मांडला. खरं म्हणजे इथूनच त्यांच्या जीवनाचा खरा खडतर प्रवास सुरू झाला. ईश्वर जणूही त्यांची कसोटीच पाहत होता. कारण संसारी माणसाने संसार सोडून सैन्यास घेणे, परत सैन्यासमध्येच सोडून संसारी होणे हे त्या काळाच्या समाजात पचनी पडणारे नव्हते. असे धर्मशास्त्र विरुद्ध वर्तन समाजाला मान्य होणारे नव्हते. लोक त्यांना टोचून बोलू लागले, टिंगलटवाळी करू लागले, धर्म बुडवे असे म्हणू लागले. हा भ्रष्ट झालेला सैन्याशी परत येऊन आपल्या संसारात अडकला. त्याचा मोह सुटला का? हा अधर्म, तो पापी, त्याच्याबरोबर कोणी जाऊ नका, कोणी त्याच्याशी उठू बसू नका, कोणी त्याला देऊ घेऊ नका, त्याला कोणी मदत करू नका, सर्वांनी त्याला दूर ठेवा. अशा तऱ्हेने समाजाने तर त्यांना वाईतच टाकले. विठ्ठल पंत रुक्मिणीबाईच्या विरोधात अशा प्रकारे जे लोक रान उठवत होते त्यांच्या मध्ये प्रमुख होता विसोबा. विसोबा आळंदीचा राहणारा. तसा तो मुळात स्वभावाने अतिशय दुष्ट. म्हणूनच तो अगदी जाणीवपूर्वक स्वतः विठ्ठलपंतांना त्रास द्यायचा, इतरांनाही त्रास द्यायला सांगायचा. विठ्ठलपंतांना लोकांचे हे उपहासाचे बोलणे कळले होते. त्याने केलेली टिंगलटवाळी कळत होती. ते नुसते शांतपणे ऐकायचे. कधी कुणाला उलट उत्तर देत नव्हते, बोलत नव्हते, कुणावर चिडत नव्हते, कुणाला दुरुत्तरे करीत नव्हते. गुपचूप झोळी घेऊन बाहेर पडायचे, माधुकरी मागायचे, मौन धारण करून घरी यायचे. अशा बिकट परिस्थितीत आळंदीचेच रहिवाशी विद्याधर पंत त्यांचे 2-3 मित्र विठ्ठलधरांना धीर द्यायचे, आधार द्यायचे. ते विठ्ठलपणाने टाकून बोलायचे नाही, त्यांचे मन दुखेल असे कधी वागायचे नाही. गावातल्या घरात लोकांचा सतत त्रास होऊ लागला म्हणून शेवटी विठ्ठलपंताने गावाबाहेर एक झोपडी बांधली. तेथे ते रुक्मिणीबाईसह राहू लागले. अर्थात तेथे खाण्यापिण्याची काही सोय नाही. विसोबाने दम मारल्यामुळे कोणी त्यांना काही भिक्षाही देईना. विसोबाने बहिष्कार टाकण्यास सांगितले असल्याने कोणी त्यांच्या सावलीला उभे राहिना. विद्याधर पंत मात्र विसोबाच्या अशा धमक्यानं भीक घालत नव्हतं. ते आपल्या सवडीने विठ्ठलपंतांना येऊन भेटत असत, त्यांच्या अडचणी ऐकत असत, त्या अडीअडचणी दूर करण्यास प्रयत्न करीत असत. विसोबाच्या धमकाईने आळंदीतील नागरिकांनी बहिष्कार घातल्याने तेथे माधुकरी मिळणे बंद झाले. मग विठ्ठलपंत रोज आणखी थोडे लवकर उठून स्नानसंध्या पूजा अर्चा आटपून सिद्धेश्वराला दर्शन घेत. जवळपासच्या गावात जात तेथे माधुकरी मागून परत येत. त्यामुळे रुक्मिणीबाई दुपारच्या जेवणाची तयारी करीत. जे असे ते दोघे मिळून आनंदाने समाधानाने खात. परमेश्वराचे मनोमन कृतज्ञतापूर्वक आभार मानत दुपारची थोडी विश्रांती घेत. दुपार उलटून जाता विठ्ठलपंत धार्मिक आध्यात्मिक ग्रंथ काढत त्यांचे मोठ्याने वाचन करीत. तेथे जवळच बसून रुक्मिणीबाई मन लावून ते ऐकत. सायंकाळ झाल्यानंतर दोघे झोपडी बाहेर दारात बसून लांबवर पाहत बसायचे, जणू ते आपल्या संसाराच्या भविष्याचा वेध घ्यायचा प्रयत्न करीत असायचे. असा त्यांचा दिवस कधी व कसा संपायचा ते समजायचं देखील नाही. लोकांची टिंगल टवाळी, कुत्सित बोलणं, छळणं सारसन करीत दोघांचा संसार मजेत चालला. घरातलं वातावरण शांत आनंदी होतं. अशा या झोपडीतल्या संसार वेलीवर एक गोंडस फूल फुललं. निवृत्तीनाथांचा जन्म झाला. निवृत्ती 2 वर्षाचा झाला आणि ज्ञानदेवाचा जन्म झाला. हे साल शके 1193. पण याबाबत मतांतरे. ज्ञानदेवानंतर थोड्या दिवसांनी सोपानदेव, नंतर काही दिवसाने मुक्ताईचा जन्म. विठ्ठलपंत रुक्मिणीबाई 4ही मुलं गुणी. कधी हट्ट नाही, कधी भांडण नाही, कधी त्रास नाही, कधी कटकट नाही, कधी त्रागा नाही, कधी भुनभुन नाही की कधी किरकिर नाही. घरात येणाऱ्या अडचणीवर खंबीर मनाचे विठ्ठलपंत मात करीत. विठ्ठलपंत जे मागून आणतील त्यातूनच रुक्मिणीबाई सर्वांची व्यवस्था लावायच्या, सर्वांना वाढायच्या आणि त्यात व तशातच सर्वजण समाधान मानत होते. गावाबाहेर असलेल्या सिद्ध बेटावरच ही मुलं वाढत होते, खेळत होती, बागडत होती. मुलं कधी खेळत खेळत विद्याधर पंतांच्या घराजवळ जात. मुलांचा आवाज ओळखून ते बाहेर येत. विठ्ठलपंतांची मुलं आल्याचं पत्नीलाही सांगत. ती बाहेर येई. गोंडस स्वरूप तत्रित तेजस्वी बाळ पाहून तिला मनाला समाधान वाटे. ती मुलांच्या हातावर काही गोड खाऊ ठेवे. मुलं मनात हरकून जात. पण गावातील तर लोक मुलं मात्र यांच्या सैन्याशाची पोरं म्हणून चिडवीत असत. त्यांना कोणी शिवून घेत नसत. आपल्या घरासमोर थांबू देत नाही, बसू देत नाही. या मुलांचं तोंड पाहायचं अशुभ अभद्र मानत. अशा तऱ्हेने अपमान अवहेलना सहन करीत त्यांचे दिवस चालले. विठ्ठलपंतांनी स्वतः वेदशास्त्राचा चांगला अभ्यास केलेला होता.
ते उत्तम संस्कृत पंडित होते. आपल्याप्रमाणेच आपल्या मुलांनाही शिकावं, आपल्यापेक्षा विद्वान व्हावं असं त्यांना वाटत होतं. त्यांच्या शिक्षणाची अधिकृत सुरुवात करावी असं त्यांना वाटलं. गावातील विद्वान पंडितांना त्यांनी मुलांचं शिक्षण देण्याची विनंती केली. सर्वांनी सांगितलं की त्यासाठी त्याची मुंज तर व्हायला हवी ना. सैन्याशाच्या मुलांची मुंज कोण करणार? या मुलांची मुंज होऊ शकत नाही. म्हणून सैन्याशाच्या मुलांना वेदशास्त्राचं अध्ययन करण्याचा मुळीच अधिकार नाही. विठ्ठल पंतांना खूप वाईट वाटलं. त्याने पंडिताची मनधरणी केली, अजिजी केली. कळवळून विचारलं, अहो चूक माझी, पण या कोळ्या जीवांना शिक्षा का? मख्खपणे ते धर्ममार्तंड म्हणत, ती तुझी संन्याशाची मुलं. म्हणून शेवटी विठ्ठलपंतांना नाईलाज झाला. त्याने मुलांच्या आपल्या घरी स्वतः शिकवायला सुरुवात केली. सगळ्या परिस्थितीचा परिणाम मुलांच्याही मनावर होत होता. या परिस्थितीत थोडा बदल व्हावा म्हणून सध्या काही दिवसासाठी आळंदी सोडावी, त्र्यंबकेश्वरला जावे असा त्यांनी विचार केला. त्यांनी आपला बेत रुक्मिणीला सांगितला. रुक्मिणीबाईंनाही तो विचार पटला. त्यांनी संमती दिली. प्रवासाला जायचं म्हणून मुलांनाही आनंद झाला. दुसऱ्या दिवशी लवकर उठून आवरावर केली. सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं. सर्वांनी आळंदी सोडली. पाय त्र्यंबकेश्वराचे वाट चालू लागले. गहिनीनाथाची निवृत्तीस दीक्षा बघूया. त्र्यंबकेश्वर ते हे नाशिक जिल्ह्याचं छोटंसं गाव. ब्रह्मगिरी नावाच्या पर्वताच्या पायथ्याशी वसलेलं. याच ब्रह्मगिरी पर्वतामध्ये गोदावरी नदीचा उगम. त्र्यंबकेश्वर येथे शंकराचे मंदिर. हे मंदिर भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक. त्र्यंबक म्हणजे 3 डोळे असलेला म्हणजे शंकर भगवान, शंकराची स्वयंभूस्थान. विठ्ठलपंत रुक्मिणीबाई आपल्या 4 मुलांना घेऊन त्र्यंबकेश्वराला शरण आले. मुलांच्या कल्याणासाठी त्यांनी त्र्यंबकेश्वराला साकडे घातले. ब्रह्मगिरी पर्वतावर जाऊन गोदामाईच्या उगमस्थानाचे दर्शन घेतले. सर्वांसमोर विठ्ठलपंत सहज म्हणाले, या ब्रह्मगिरी पर्वताला पायी पायी चालत एक पूर्ण प्रदक्षिणा घातली की मोठं पुण्य मिळतं असं म्हणता. विठ्ठलपंतांचं बोलणं ऐकून निवृत्तीनाथ म्हणाला, हो हो, तसं आहे खरं. मीही अनेक लोकांकडून ऐकलं. निवृत्तीनाथाचं बोलणं ऐकून चिमुरडी मुक्ता पटकन म्हणाले, असे आहे का आपण साऱ्यांनी जायचं का ब्रह्मगिरी पर्वताला प्रदक्षिणा घालायला? दोघांचं बोलणं ऐकून विठ्ठलपंत म्हणाले, तुम्ही अजून खूप लहान. संपूर्ण ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालणं सोपं आहे का? उतावीळपणाने उसळून सोपान म्हणाला, का काय उघड आहे त्यात? विठ्ठलपंत म्हणाले, संपूर्ण प्रदक्षिणा म्हणजे 10 कोसाचं सुमारे 36 किलोमीटर अंतर. शिवाय रस्ता चांगला नाही. दगड, ढोंडे, चढ उतार, काटे कुठे, झाडी झुडपं, खिंडी. जायचं म्हणजे केवढा त्रास. त्यांच्या सुरात सूर मिसळत रुक्मिणीबाई म्हणाल्या, अहो आणखी आजूबाजूला घनदाट जंगल. या जंगलात हिंस्र स्वापद असतात. सापा नाखाची वस्ती तेथे असते. वाटेकडं तर नको गो बाई. सर्वांचं बोलणं ऐकून झाल्यावर शांतपणे गंभीर आवाजात ज्ञानदेव म्हणाले, आई आपली वाट खडं तर आपण गावात नागरी वस्तीत राहतो, तरी कुचेष्टेचे वाघ सिंह आपल्या मागे लागलेले, हेटाळणीचे नागसाप डसत असतात. इतर स्वापाद आपल्यावर वार करीत असतात. समाजातील दांभिक माणसापेक्षा जंगलातील पशुपक्षीच चांगले नाही का? निदान ते कुत्सित बोलून आपल्या मनाला यातना तरी कधी देत नाहीत. एवढेशे ज्ञानदेव, पण त्यांनी गंभीरपणे बोललेला प्रत्येक शब्द प्रत्येकाच्या काळजाला भिडत होता. सगळेच हेलकावून गेले. वातावरण खूप गंभीर बनले. या कटू आठवणीचा विषय दुसरीकडे वळवावा किंवा तो विषय तेथेच थांबवा यासाठी विठ्ठलपंत म्हणाले, हो हो जाऊया आपण ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेला. विठ्ठलपंतांच्या या निर्णयाने मुलांना खूप आनंद वाटला. त्याने टाळ्या वाजवीत खूप उड्या मारल्या. दुसऱ्या दिवशी पहाटे उठून सर्वांनी कुशावर्त तीर्थावर अंघोळ केली. त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. ब्रह्मगिरी पर्वताला गोल प्रदक्षिणा घालण्यासाठी सर्वजण निघाले. एका बाजूने डोंगर, डोंगराच्या जाण्याच्या मार्गावर आजूबाजूला दाट झाडी, कुठं किर्र जंगल, कुठं दाट झुडपं, कुठं उंच मोठाली वृक्ष, कुठं सुंदर फुलांनी डोरलेल्या रानवेली, कुठं पाण्याची छोटी मोठी तळी, कुठं त्या डोंगरावरून रस्त्यावर पाहत येणारे झुळझुळणारे झरे, मध्येच एखादा ससा पळताना दिसे, तर कधी मुंगूस, कुठून मोराची किक ऐकू यायची, कुठून दाट झाडीतून एखाद्या घोडाचे भुतकार बाहेर. बाकी सगळं शांत प्रसन्न वातावरण होतं. सगळे बरोबर चालले होते. इतक्या सोसाट्याचा वारा सुटला. झाडं गदागदा हलायला लागली. पक्ष्याने हलकल्लोळ केला. इतक्यात विठ्ठलपंतांचं समोरच्या जाळीकडे लक्ष गेलं. क्षणभर थबकले. लाल डोळ्यांचा पिवळ्या दंबक रंगाचा वाघ त्यांच्याकडे जिबल्या चाटत पाहत होता. त्याने एकदम पुढे होऊन गर्जना केली. सगळ्यांनी भंबेरी उडाली.
जो तो जीव वाचवण्यासाठी पळू लागला. विठ्ठलपंताने सोपानमुक्ताला बकोटीला धरून उचलून घेतल्यावर धूम ठोकले. रुक्मिणीबाई ज्ञानदेव त्यांच्याबरोबर पळाले. वाघोबा निवृत्तीच्या मागे लागला होता. थोडा वेळ सैरवर धावल्यावर सगळे एकत्र जमले. नव्हता तो निवृत्तीनाथ. सगळे भावंड हिरमुसली. प्रत्येक कसोटीच्या प्रसंगी त्यांना सावरणारा त्यांचा दादा त्यांच्यात नव्हता. तेव्हा वेळ त्यांनी निवृत्तीनाथाने इकडे तिकडे शोधले. मोठमोठ्याने हाका मारून त्यांनी गळे सुकले. शेवटी निवृत्तीनाथ सर्वजण घरी परत आले. सगळ्यांच्या मनात नाना शंका. कुठे असेल दादा? तो अकरात करीत जंगलात वाट चुकू नका. एकटाच भटकत असेल का? आता त्याला कोण वाट दाखविणार? का बरं? वाघोने त्याला खाऊन टाकले तर असेल. मन चिंती ते वैरी ना चिंती म्हणतात तसे सर्वजण काळजी करीत बसले. पण इकडे निवृत्तीनाथ मात्र सुखरूप होते. वाघोबाचा पाठलाग चुकवीत निवृत्तीनाथ पळत होते. तोच त्यांना डोंगरात एक गुहा दिसली. निवृत्तीनाथ त्या गुहेत शिरले. समोर एक साधू महाराज आपल्या 2 शिष्यांचं समाधी लावून बसले होते. दाढी वाढलेली, सर्वांगाला भस्म लावलेले, भगवी वस्त्र नेसलेले. शेजारी एक लांब चिमटा पडलेला. समोर धुनी पेटलेली. क्षणभर चकित मुद्रेने त्या पद्मासन घालून बसलेल्या साधूकडे निवृत्तीनाथाने पाहिले. क्षणभरच त्यांनी स्वतःला सावरले. हात जोडून नतमस्तक होत साधूंना वंदन केले. साधूंनी डोळे उघडून निवृत्तीनाथाकडे पाहिले. गंभीर आवाजात साधू बोलले, बाळ निवृत्तीनाथ, ये जवळ ये. अरे मी तुझीच वाट पाहतो. साधूंचे बोलणे ऐकून निवृत्तीनाथ चकित झाले. हे कोण सत्पुरुष? यांना माझं नाव कसं माहिती? निवृत्तीनाथाचा गोंधळ ओळखून साधू पुढे म्हणाले, अरे मी तर जाणतो, मी इतके दिवस उत्तम शिष्याच्या शोधात होतो, म्हणूनच त्या महायावी वाघाने तुला इकडे आणून सोडले. निवृत्तीनाथा, हा गईनाथ तुझा शिष्य म्हणून स्वीकार करतो. साक्षात गईनाथांना समोर पाहून निवृत्तीनाथांना खूप आनंद झाला. क्षणभर त्यांच्या आपल्या डोळ्यावर विश्वास बसेना. त्यांनी लगेच स्वतःला सावरले. अति त्वरेने पुढे होऊन सद्गुरूंचे पाय धरले. आशीर्वादासाठी सद्गुरूंनी आपला हात निवृत्तीनाथाच्या डोक्यावर ठेवला. निवृत्तीनाथांचं सार अंग शहारलं. सार रक्त सळसळलं. अंगात विजेचा संचार व्हावा तसा नव चैतन्याचा संचार झाला. लगेच त्यांना योगसमाधी लागली. 7 दिवस गुरूंच्या जवळ राहून निवृत्तीनाथ घरी परतले. सर्व त्यांच्या चिंतेत बसले होते. समोर त्यांना पाहता सर्वांना आनंद झाला. मुक्ता तर पटकन उडी मारून त्यांना बिलगली. ज्ञानेश्वर लांबूनच पाहत सोपानला म्हणाले, सोपाना, अरे आपला दादा बघ आता किती तेजस्वी दिसतोय. अरे आता तो आपला नुसतं ते निवृत्ती नाही, निवृत्तीनाथ झाला. निवृत्तीनाथ साऱ्या विश्वाचं ज्ञान रहस्य त्याला कळलंय. म्हणून त्याचा चेहरा बघ किती तेजस्वी दिसतोय. कांती बघ कशी उजळली. सर्वांगातून कशी परिपूर्णता झळकते. सद्गुरुनाथ म्हणून ज्ञानेश्वराने पुढे होऊन निवृत्तीनाथाचे पाय धरले. निवृत्तीनाथाने ज्ञानेश्वराच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला. त्याच क्षणी निवृत्तीनाथ ज्ञानेश्वराचे भाऊ असलेले नाते बदलले. ते आता गुरुशिष्य झाले. ज्ञानेश्वरांना गुरुपदेश देण्याचा आदेश येथून निघताना स्वतः गहिनीनाथानेच निवृत्तीनाथांना दिला होता. गुरुकृपेशिवाय ईश्वराची प्राप्ती होत नाही. इतरांना ज्ञान देण्याचा अधिकार होत नाही. हे गुरुकृपेमुळे निवृत्तीनाथांना समजले होते. गुरूंच्या सामर्थ्याचा प्रकाश निवृत्तीनाथाच्या अंगी निर्माण झाला. त्यांनी ज्ञानेश्वरांना गुरुपदेश केला. या संबंधी ज्ञानेश्वर म्हणतात, काय म्हणतात बघूया चला. आदिनाथ गुरु सकल सिद्धाचा मत्स्येंद्र तयाचा मुख्य शिष्य. मत्स्येंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष ओलिला गईने प्रती. गईने प्रसादे निवृत्ती दातार. ज्ञानदेवा सार चोजविले. पुढे ज्ञानदेवांनी ज्ञाननाथाने आपली धाकटी बहीण सोपानदेव मुक्ताई यांना निरुपदेश केला. अशा तऱ्हेने गुरुपदेशामुळे ही सर्व भावंडे सनात झाली. आता ते कोणालाही अधिकारवाणीने ज्ञान सांगू शकणार होती. परमार्थ मार्गातील आपल्या मुलांची थोरवी पाहून विठ्ठलपंत रुक्मिणीबाई या दोघांनी धन्यता वाटली. आपली तपश्चर्या निदान या बाबतीत तरी फळाला आली असे त्यांना वाटले. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात पुढील कथा बघूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज की जय. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र. तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराची. ज्ञानदेव निवृत्ती सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम.